नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. पावन झालेल्या मातृभूमीमध्ये का विनाशाची चाऊल आता तरी मानवटाक जपून पाऊल आणि तुमचे जे पाऊल हे सोनेरी किनाऱ्यावरती जाऊन आज तुम्ही काय केलेले की नाग्या बैलाचा एक काय केलेलं की जुन्या आठवणीचा उज्ज्वला म्हणून नंदी तुमच्या दारामध्ये त्याची एक समाधी बांधलेली. तर त्या अनुषंगाने आपलं काय वाटतंय? समाधी बांधायचं कारण असं का जवळजवळ 50 वर्षापासून ही बैलगाड्या शर्यतीची आमची परंपरा आहे. काय माझे वडील, माझे आजोबा किंवा माझे सर्व बंधुराज असतील किंवा आता आमचा गाडा कैलासवासी कृष्णबापू तांबे पाटील या संघटनेच्या नावाने पळतो. काय ह्या नावाने पळतो आणि भरपूर मुलं किंवा तरुण मुलं आहेत, जे जुने ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, आम्हाला सर्वांचं सहकार्य लाभत असतं. आणि ह्या बैलाची मते सांगायची म्हणलं तर जवळजवळ 20-25 वर्ष 25 वर्षाचा हा बैल आहे आणि 25 वर्ष ह्या बैलांनी अबाधित आमचं नाव अख्ख्या पुणे जिल्ह्यात नामांकित असं केलं का जेणेकरून जिथं जाईल तिथं घाटाचा राजा, फायनल, तिसरं वर्ष हे जिथं जाईल तिथं तिसरं वर्ष काढायचा आणि आमच्या घराण्याचं नाव त्या जिल्हाभर त्यांनी केलं, गाजवलं. आणि म्हणून एक त्याचं कुठं उतराई व्हायचं आम्हाला वाटलं. बरं घरी कधी मारणं नाही, कधी काय नाही, घाटात गेलं तरी एकदम शांत पद्धतीने झोपून द्यायचा आणि कधी कुणाला त्रास नाही, काय नाही, घाटावून आला तरी आपला रतीब खायचा, काय म्हणजे एवढा गुणी बैल होता ना पाण्या. तसं आमच्या दृष्टीतून आम्हाला नाग्या हे रत्न लाभलं होतं आणि त्याचं आम्हाला त्याच्या उपकारातून कुठंतरी उतराई व्हावा म्हणून आम्ही त्याचं एक कुठंतरी आम्हाला एक दररोज आम्हाला ते दूध दिसल ह्या उद्देशानं त्याचं एक मूर्ती आपली स्थापन केली आणि त्याची पूजा अर्चा दररोज आम्ही करतो आणि बाया माणसं करतात, आम्ही करतो. आणि पुढेही आम्हाला गाडा न्यायचा म्हणलं तरी आम्ही त्याची पूजा अर्चा करूनच आम्ही गाडा बैल भरत असतो गाडीत. आणि त्या बरं, तुमच्या ह्या नाग्या बैलाला किती वर्ष झालेले आहेत? या नाग्या बैलाला आम्हाला आत्ता 2 वर्ष झालं त्याचं देवासन होऊन. त्याच्या आधी तो 24-25 वर्ष आमची सेवा करीत राहिला बैलगाडा क्षेत्रात पण आणि शेती क्षेत्रात सुद्धा त्यांनी आम्हाला आयुष्यभर योगदान दिलं. पहिल्यापासून पोलीस पाटलाचे वारसा असणारे हे घराणं कैलासवासी कृष्णबापू तांबे पाटील यांना पहिल्यापासून गाड्याचा छंद आणि या छंदामध्ये त्यांचं आयुष्य गेलं. पाठीमागे असणारी मुलं सर्व या छंदामध्ये जोपासले जातात. त्यांनाही या छंदाची आवड आहे. त्यांनी हे गाड्याचा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे. त्यांच्या या कारकिर्दीमध्ये त्यांचा असणारा पूर्वीचा नाग्या बैल याचं देवस्थान झाल्यामुळं त्यांनी त्यांचं स्मृती म्हणून या ठिकाणी त्यांचं स्मारक ठेवलेलं आहे आणि त्या स्मारकाला वंदन करून ते नेहमी इकडं तिकडं आपला गाडा नेतात आणि ती परंपरा त्यांनी आत्तापर्यंत चालू ठेवलेली आहे. सर, जसे शब्द वाऱ्यासारखे उडून जातात तशीच रक्तातली नात्या गोत्यातली काही जिव्हाळ्याची माणसं म्हणजे पत्त्यासारखी डोळ्यासमोरून लांब निघून जातात. आणि आज एक घरातलं घटक, कारण ज्याच्या घरी खुटा तो बादशाहून मोठा असतो आणि कृषीप्रधान देशातल्या काळ्याची सेवा करणारे प्रगतशील शेतकरी आज ह्या गुळाणी गावच्या वैभवात भर घालणारे आणि गाडा शौकीनांची मनं हिरेगिरीने जिंकणारे आज त्यांचा नाग्या बैल त्यांच्यातून काय केलेलं आहे की गेला तरी परंतु त्याची जुन्या आठवणीची जुनी उज्ज्वला म्हणून त्यांनी आज त्या ठिकाणी काय केलं, त्याचे एक आत्मिक समाधान म्हणून एक मूर्ती प्रस्थापित केली. त्या अनुषंगाने आपलं काय म्हणायचं? ते मूर्ती प्रस्थापित केली त्या अनुषंगाने त्याचं बैलाचे उपकार, घराण्यावर असणारी परंपरा ही त्यांनी कायम राहावी, पाठीमागे मुलांना त्याची स्फूर्ती राहावी आणि त्याप्रमाणे त्यांना स्फूर्ती यावी या उद्देशाने त्यांनी ते स्मारक कारण आज गोकुळच्या वनमाळी सोड शंका मनाची खुळी. आणि आज यांनी काय केलेलं आहे की म्हणजे ज्या कृष्णाने तशा गाया काय केलं जोपासण्याचं काम केलं तसं ह्या तांबे घराण्याने सुद्धा घराण्याशाही टिकवण्याचं एक आणि गुळाणीच्या वैभवात भर घालण्याचं एक मान कार्य केलं. काय वाटत आहे? आता खरं पाहिलं तर आम्ही आमच्या तात्यांनी जसं सांगितलं हे 4 चुलत्यांचं आमचं जे कुटुंब आहे, मोठं कुटुंब आहे, सर्व मुलं कामानिमित्त बाहेर आहे. आता सगळं गाडा हे आमचे वडील आणि चुलते हेच सगळे बघतात. आम्ही फक्त गाडा पळवायच्या टायमिंगला येतो, मग सगळे कामाला आहे. तरी पण मग हे गाडा क्षेत्रात असूनसुद्धा सर्व मुलं कामाला आहे बाहेर आणि ते कामधंदा बघून आम्ही या ठिकाणी गाडा हे आम्ही जोपासण्याचं काम करतो आणि आत्मिक समाधान आम्हाला त्यामुळे मिळतं. दौंडकर साहेब, शेणाची कपडे भांड्याचा डाग झाली की लेका आता उचल की टाक. आता प्रत्येक घाटामध्ये नाग्या बैलाचं नाव त्या चर्चेत आहेच आहे. परंतु गुळाणी गावचे काय नाव या लोकांनी नावलौकिक करीत असताना प्रत्येक वेळेला आहे ना त्यांना म्हणजे बैलाशिवाय किंवा गाड्याशिवाय करमत नाही. त्या अनुषंगाने आपलं काय म्हणायचं? खरं पाहिलं तर आम्हाला
सगळ्या कुटुंबाला त्या आमच्या हे मामाचं तांबे पाटील मामाचं कुटुंब असल्यामुळं आम्हाला लहानपणापासून इकडं असल्यामुळं आम्हाला पण तो थोडा नाद लागत गेला आणि पहिल्यापासून आम्ही ह्या मामाच्या बैलगाड्या संघ लहानपणापासून बैलगाडा शर्यतीला जात होतो. आम्ही लहान होतो आत्ता पण माझ्याकडे पण बैल आहे 2. मी पण गाडा पळवतोय. आमचे गावडे गुरुजी असेल त्यांचा पण गाडा आहे स्वतःचा आणि तांबे पाटलांचा पण स्वतःचा गाडा पळतोय आणि त्याच्या सगळं आम्ही कायम दररोज कुठे बारी गेली तरी कायम आम्ही असतोच. दौंडकर साहेब, आता काळाच्या चिमटीतून निष्ठून गेलेला एक क्षण डोळ्याची पापणी लावता नव्हतं झालं. नाग्या बैलाची प्राणज्योत हवेत मिलन झाली, तरी पण त्यांच्या जुन्या आठवणीचा जुना उजवळा म्हणून त्यांनी काय केले, त्या ठिकाणी समाधीस्थळ केलेलं आहे. त्या अनुषंगाने आपण या लोकांना किंवा अनेक प्रोत्साहन देणार आहात. मी असं प्रोत्साहन देतोय गाड्या मालकांना की बा आत्तापर्यंत मला वाटतं आमच्या नातेवाईकामध्ये यांनीच पहिल्यांदा हे बैलाचं समाधीस्थळ केलेलं आहे. तर असं अनेक आता ही प्रथा वाढत चाललेली आहे. आता जवळजवळ पाठीमागं मण्याचं पण समाधीस्थळ झालं, त्याच्यानंतर मला वाटतं आमच्या यांचं झालेलं आहे तांबे पाटलांचं. असे भरपूर आता आमच्या नातेवाईकामध्ये 1-2 झालेलं आहे. अशा गाड्या मालक असं आता समाधीस्थळ हळूहळू एक स्वतःचं पोराप्रमाणे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी यमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी यमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.